100% जर परमेश्वरांनी साथ दिली तर हा जो उपक्रम आहे हा मी अजून मोठ्या प्रमाणात वाढवेल. दुसरी गोष्ट, आमच्या इकडे जर एखाद्या मुलीचं लग्न असेल तर त्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा आम्ही 25,000 रुपये त्यांना मदत करतो, जेणेकरून छोटं मोठं मंडपचं जे काही त्यांचं बिल असेल ते निघून जाईल. परंतु भविष्यात जर परमेश्वरांनी आम्हाला साथ दिली तर मी आणि माझी पत्नी हे जे उपक्रम आहेत हे 100% उरण आमच्या तालुक्यापर्यंत पोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी लागणारी मेहनत मी घेत आहे. बरोबर. खरं तर समाजसेवाचं हे जे दातृत्व तुमच्या हातातून घडतं आहे हे ईश्वराची इच्छा असल्याशिवाय घडत नाही. खरं तुमच्या पाठीमागे ईश्वराचा खूप मोठा हात आहे, आशीर्वाद आहे आणि आमचं देखील हेच आशा आणि अपेक्षा आहे की देवाने तुम्हाला भरभरून द्यावं, जेणेकरून तुम्ही इतरांना भरभरून द्यावं. समाजसेवा करत असताना आपण आता प्रत्यक्षामध्ये राजकारणामध्ये आपण प्रवेश केला आहात. आपण अजित पवार गट जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामध्ये प्रवेश केलात. इकडे कसं काय वळालं, म्हणजे का असं कुठली गोष्ट अशी होती की तुम्हाला वाटलं की नाही आता राजकारणामध्ये आपण गेलं पाहिजे? बघा, आपण समाजसेवा करतो आणि समाजसेवा करताना एक ठराविक प्रश्न आपण सोडवू शकतो. म्हणजे एखादा सामाजिक कार्यक्रम आहे, उपक्रम असतात, त्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करू शकतो. पण खरी जी मदत आपल्या नागरिकांना समाजाला हवी असते ती एक समाजसेवक म्हणून आपल्याला करता येत नाहीत. एखादा रस्ता प्रश्न असेल, ट्रॅफिक प्रश्न असेल, बेरोजगारी असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ही समाजसेवक करू शकत नाहीत, कारण समाजसेवकाकडे ती पॉवर्स नसतो आहे. त्याच्यामुळं अनेक माझ्याकडे समस्या लोक घेऊन येत होते, पण त्यांची निराकरण माझ्याशी होत नव्हतं, कारण मी कुठल्या पार्टीत नसल्यामुळं मला कुठला राजकीय सपोर्ट नव्हता आणि राजकीय सपोर्ट नसल्यावर तुम्हालाही माहिती आहे काय अवस्था असतो ती. त्याच्यामुळं समाजसेवक म्हणून जे करता आलं ते केलं मी. पण माझी इच्छा होती की माझ्या उरणमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपल्याला आता अशा एखाद्या पक्षात जायची गरज आहे की खरोखर तिथे आपल्याला मान सन्मान मिळेल आणि तिथे प्रॉपर व्यवस्थित नागरिकांची कामंसुद्धा होतील. अशा पद्धतीने मी विचार केला आणि तेव्हा मला जाणीव झाली की असा एकमेव पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादांचा गट, की तिथे दादांचं काम तुम्हीही पाहिलं, मी पाहिलं, पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. इवन आपले राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे साहेब, त्यांचंही काम आपण समोरून पाहिलं. आज आपल्या रायगडला जी समृद्धी लाभली ती समृद्धी लाभण्याचं जे एकमेव नाव आहे त्यामध्ये आपले तटकरे साहेब येतात. मग अशा व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली जर आपण काम केलं तर नक्कीच आपण समाजाचा, आपल्या तालुक्याचा विकास करू शकतो. या एकमेव हेतूने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. नक्कीच तुम्ही जो राजकारणामध्ये प्रवेश केला आहे त्याची नक्कीच कारणं फार महत्त्वाची. जे समाजसेवक म्हणून आपण जी कामं करू शकत नाही ती प्रत्यक्ष राजकारणामध्ये जाऊन आपण ती नक्कीच समस्या सोडवू शकतो. पाठीमागच्या विधानसभेला म्हणजे 2024च्या ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, या निवडणुकांमध्ये आपल्या पत्नी उभा होत्या या उरण मतदारसंघामधून. दुर्दैवाने आपला पराभव झाला. हा क्षण किती भावनिक होता? बघा काय असतं आहे, आपण जेव्हा 10-12 वर्षे समाजसेवा करतो, प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ज्या पद्धतीने लोकांनी आमची साथ नाकारली किंवा आम्हाला साथ नाही दिली, खरोखर तो क्षण आमच्यासाठी खूप भावनिक होता. कारण जी मुलं जवळपास, म्हणजे आम्ही जेव्हा सॅटर्डे असेल, संडे असेल, क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या, माझ्या घरी जवळपास संध्याकाळी 400-500 मुलं घरी बसलेली असायची, माझी वाट बघत असायची. एका गावातून कमीत कमी 10 वेळा मॅचेस ठेवल्या जायच्या आणि प्रत्येक ठिकाणी मी पोचायचो, प्रत्येकाला सपोर्ट करायचो. पण जशी काही निवडणूक लागली आणि माझी पत्नी श्रीकन्या डाके विधानसभेला उभी राहिली, लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला ट्रीट केलं ते खरोखरच आमच्या हृदयाला लागलं की एखादा व्यक्ती आपल्या घरी 10 वेळा घरी येऊन गेला, जेवून गेला, चहापाणी घेऊन गेला, त्याच्या 100 प्रोग्राम्सला मी हजेरी लावली आणि आज तो निवडणुकीच्या वेळी तो त्याच्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरत आहे, आपल्याला इग्नोर करत आहे. खूप मोठी गोष्ट असते. परंतु आम्ही समाजसेवा करताना कुणाची अपेक्षा केली नव्हती, त्याच्यामुळं त्या गोष्टीसाठी आम्ही प्रिपेअर्ड होतो. त्याच्यामुळे एवढं हे नाही झालं. पण लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला वागवलं किंवा ज्या पद्धतीने आमची साथ सोडली तर थोड्याफार वेदना मनाला झाल्या. शेवटी मी पण माणूसच आहे. नक्कीच तुम्हाला निवडणुकीमध्ये वेळ पण फार कमी मिळाला होता ह्या सगळ्या प्रचारासाठी वगैरे गोष्टीमध्ये. पण पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण कामाला सुरुवात केली. ही ऊर्जा नक्की येते कुठून तुमच्याकडे? बघा, माझ्या शरीरामध्ये एक समाजसेवक दडलेला आहे आणि जिथे जिथे समाजाला माझी गरज लागते, चला समाजाने मला नाकारलं ठीक आहे, ती त्यांचं हे झालं, परंतु मी समाजाला नाकारू शकत नाहीत. माझ्यासारखा समाजसेवक जर आहे आणि एखाद्या मुलीला
फीच्या अभावी शाळेतून बाहेर जावं लागत असेल तर त्या समाजसेवकाला अर्थच नाही. मी दुःख नाही बघू शकत. मी खूप इमोशनल माणूस आहे. मला समोरच्याचं दुःख बघता येत नाहीत. त्याच्यामुळं निवडणूक झाल्यानंतर जे काही निकाल लागले ते आम्ही एक्सेप्ट केलं. लोकांनी जे मॅन्डेट दिलं ते आम्ही एक्सेप्ट केलं. पुन्हा आम्ही समाजसेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलं. आपण आता अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला राष्ट्रवादी. अजित पवारांचाच पक्ष का? बाकी भरपूर राज्यामध्ये पक्ष होते पण त्यांचं राष्ट्रवादीच निवडण्यापाठीमागे काय खास कारण आहे? बघा, अजितदादांचा नेचर मला माहिती आहे. रोखठोक भूमिका घेतात. अनेक नेते आहेत, बोलतात एक, करतात एक, आपल्यासोबत खातील आणि पितील आणि करतील एक, अशा गोष्टी असतात. परंतु तटकरे साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे दोघे असे व्यक्तिमत्व आहेत, हो तर हो, नाही तर नाही, रोखठोक भूमिका घेतात. आणि माझा नेचरसुद्धा तसाच आहे. एखादी गोष्ट जर माझ्याशी होणार असेल तर मी ती हो बोलतो आहे, होणार नसेल तर नाही बोलतो आहे. मला कुठेतरी वाटलं की माझं नेचर आणि त्यांचं नेचर मिळतं जुळतं आहे. कदाचित आपण त्यांच्याकडे जर गेलो तर आपल्याला नक्कीच तो मान सन्मान मिळेल, आपली कामं होतील, या हेतूने मी त्यांच्याशी जुळलो गेलो. बरोबर. पण साहेब, तुम्हालाही माहिती आहे की ज्या वेळेला समाजकारण आणि राजकारण ते दोन चालणाऱ्या गोष्टी आहेत, त्या समांतर चालणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्यांचं संतुलन राखणं फार महत्त्वाचं असतं. आता हे संतुलन आपण कसं राखणार आहात? 100% बघा, एखादा व्यक्ती असतोय, त्यांनी जर ठरवलं की मला समाजासोबत राहायचं आहे, आपले पाय जमिनीवर ठेवायचे आहेत, तर त्याला हे सर्व गोष्टी शक्य होतात. आणि मी सुरुवातीपासून माझे पाय जमिनीवर ठेवलेले आहेत. इवन समाजसेवा करत असताना मी कुठलाही पक्ष पात केलेला नाही. मग ते BJP पक्षाचे कार्यक्रम असतील, काँग्रेसचे असेल, शिवसेनेचे असेल, प्रत्येक पक्षाच्या कार्यक्रमाला मी हजेरी लावले. प्रत्येक पक्षाच्या कार्यक्रमाला मी माझ्या परीने आर्थिक मदतही केलेली आहे. पण आत्ता जेव्हा समाजसेवेतून राजकारणात गेलो आहे तर मला माहिती आहे कुठं थांबायचं, कुठं सुरू व्हायचं. त्याच्यामुळं नक्कीच समाजसेवा आणि राजकीय ह्या दोन्ही गोष्टी मी व्यवस्थित हाताळू शकतो आहे. नक्कीच. आपण उरण तालुक्यातून येतं, आपला तालुका हा उरण येतो. उरण तालुक्यातले असे कुठले नक्की प्रश्न आहेत जे तुमच्या मनाला फार भिडतात आणि असे प्रश्न आजही प्रलंबित आहेत ज्याच्यासाठी आपण इथून पुढे आता नक्कीच कार्य कराल? बघा, उरणमध्ये सर्वात महत्त्वाचं झालं बघा, अतिविकास अतिभकास होतो. तर उरणमध्ये आता अशी परिस्थिती आहे की एखादा बघा आईवडिलांचा मुलगा मिलिटरीमध्ये असतो, नेव्हीमध्ये असतो आणि जेव्हा तो युद्धावर जातो तेव्हा आईवडिलांची अवस्था काय होते आपण बघतो. तिला वाटते माझा मुलगा युद्ध जिंकून कधी घरी परततो, अशी अवस्था त्या आईवडिलांची होत असते. तशीच अवस्था आमच्या उरणमध्ये जेव्हा मुलगा कामाला जातो ना, ऑफिसमध्ये निघतो ना, तेव्हा होतो आहे. आईवडिलांना विश्वास नसतो आहे की माझा मुलगा आता बाईकवरून जात आहे, तो सुखरूप घरी परत येईल न येईल, ही भीती त्यांच्या मनाला लागून राहिली असते. कारण एवढ्या प्रमाणात ट्रॅफिकचा प्रश्न उरणमध्ये भेडसावत आहे. बेकायदेशीर गोडाऊन आहेत, रस्त्यावर कंटेनर उभे असतात, ट्रॅफिक जाम आहे. इवन जर आपण बघायला गेलो तर दिघोडापासून जासेपर्यंत, दिघोड्यापासून गव्हाण फाट्यापर्यंत, कोपरोलीपासून त्या द्रोणागिरीपर्यंत काय ट्रॅफिकची समस्या आहेत. अहो, आम्हाला विकास नको, परंतु एक आम्हाला शाश्वती पाहिजे की आमचा भाऊ, आमचे वडील जेव्हा बाईकवरून जातात कामाला तेव्हा ते व्यवस्थित घरी परत येऊ शकतात. आम्हाला ही शाश्वती पाहिजे. तो नुसतं विकास या नको आहे आम्हाला विकास आहे. दुसरा प्रश्न, बेरोजगारी वाढले आहेत. अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत. ज्या कामगारांनी स्वतःच्या दिवाळी असेल, होली असेल, त्या कंपनीसाठी घालवलं आहे, आपली कंपनी मोठी करण्यासाठी घालवलं आहे, आज त्या कामगारांना बेरोजगार व्हायला येतो आहे. एअरपोर्टसारखा प्रश्न असेल, अनेक तरुण मुलं आहेत, एज्युकेटेड मुलं आहेत. आपल्या मुलांना काय कुठल्या ठिकाणी जॉब मिळणार आहे तुम्हाला याची कल्पना आहेत? मी तर असं ऐकून आहे की कोण साफसफाई, शौचालय साफ करणं ही कामं आपल्या मुलांना आहेत. आपल्या समाजामध्ये अनेक कर्तृत्ववान पोरं आहेत, एज्युकेटेड पोरं आहेत. त्यांच्यासाठी मी या राजकीय क्षेत्र निवडलं का आमच्या उरणमध्ये जे काही या समस्या आहेत, मग कामाचा प्रश्न असेल, बेरोजगारी आहे, आपला ट्रॅफिकचा प्रश्न आहे, ह्या सर्व प्रश्नांवर आपण काहीतरी उत्तर देऊ शकतो, आपल्या समाजाला न्याय देऊ शकतो, उरणच्या विकासासाठी हातभार लावू शकतो. या एकमेव हेतूने मी राजकीय वाटचाल सुरू केलेली आहे. नक्कीच. आता नवी मुंबई आपलं विमानतळ आहे, या विमानतळाचं 2 दिवसानंतर नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. परंतु अशी माहिती समोर येते की यामध्ये जे आपल्या तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत, बहुतांश मुलं ही बाहेरून या ठिकाणी नोकरी देण्यात येणार आहे आपल्या. मग असं जर झालं तर आपले स्थानिक जे भूमिपुत्र आहेत यांच्या नोकरींचा प्रश्न ऐरणीवरती येणार आहे. तर यासाठी आपण कशा पद्धतीचं पाऊल उचलणार आहात?
माझी तर सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे, सत्ताधारी पक्षांना विनंती आहे की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये जो काय आता रोजगार निर्माण होणार आहे, जॉब निर्माण होणार आहेत, तर पहिल्या ज्या संध्या आहेत त्या आपल्या स्थानिक भूमिपुत्रिकांना देण्यात याव्या. त्याच्यानंतर मग खरोखर आपल्याकडे एखादी व्यक्ती त्या लेवलची नसेल तरच ती बाहेरची घ्यावी. परंतु शक्यतो आपल्या समाजामध्ये आता सर्व तरुण जी पोरं आहेत वेल एज्युकेटेड आहेत, खूप शिकलेली आहेत. त्याच्यामुळं मला वाटतं जर सर्व संधी स्थानिक भूमिपुत्रकांना दिली तरी काही वावगं ठरू नये. कारण आपली मुलं आता त्या लेवलची क्वालिफाईड आहेत आणि तरी आपल्याकडे जर क्वालिफिकेशन असूनसुद्धा जर बाहेरची मुलं जर भरती केली तर नक्कीच आम्ही तरुण पोरं याच्यावर आंदोलन असेल, मोर्चा असेल, नक्कीच याचा निषेध करू. नाही, नक्कीच. म्हणजे जर भविष्यामध्ये आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना डावलण्याचा जर प्रयत्न केला विमानतळ अथॉरिटीने, तर भविष्यामध्ये आपण त्यांच्यासाठी, मुलांसाठी आपल्या आंदोलन वगैरे किंवा काय असं मोर्चाचं नियोजन आहे का? 100% जर आपल्या मुलांना, तरुण मुलांना जर डावलण्यात आलं, आपल्या मुलांना जर रोजगार उपलब्ध होत नसेल आणि बाहेरची मुलं जर इकडे रोजगार मिळवत असतील तर 100% ही निषेधार्थ गोष्ट आहे आणि तरुण मुलांनी मग यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. पण मला असं वाटत नाही असं काय होईल. 100% आपल्या तरुणांनाच पहिलं प्राधान्य देण्यात येईल. नक्कीच. आता मला वाटते पंचायत समिती असतील किंवा महानगरपालिका ही निवडणुका तोंडावरती आहेत. असं विरोधकांना कुठेतरी असं वाटतंय की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती आल्यानंतर राजकारणामध्ये प्रवेश केला, याच्या पाठीमागे दुसरं काही उद्दिष्ट आहे का आपलं? काय नाही बघा, आता जवळपास स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, निवडणुका लागलेल्या आहेत आणि मी पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेलेलो आहे आणि माझं एक असं ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे प्रामाणिक काम करायचं आहे. उद्या जर मला कुठली जबाबदारी साहेबांनी दिली तर त्या जबाबदारीला पार पाडण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष उरण नव्हे तर रायगडमध्ये कशा पद्धतीने मोठा करता येईल किंवा त्यासाठी मला काय करावं लागेल यासाठी मी प्रयत्न नक्कीच करणार आहे. कारण ज्या पार्टीमध्ये आपण गेलो त्या पार्टीला 100% देण्यासाठी मी नेहमी तयार असेल किंवा मी नेहमी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपण समाजाची आणि आपली नाळ फार जोडलेली आहे. आणखी तरुणांनी समाजकार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण काय त्यांना एक आव्हान कराल? बघा, एक सांगतो, समाजसेवा 100% माझ्या रक्तातच आहे आणि आता पक्षात गेल्यामुळे जिथे कदाचित माझी ओळख नव्हती तिथूनसुद्धा मला कार्यक्रमासाठी बोलवण्यात येतं. मी प्रत्येक ठिकाणी जाणार आहे आणि मला जास्तीत जास्त समाजसेवा करून लोकांना एकत्र करणं, आपल्या समाजाबद्दल, आपल्या जातीभातीबद्दल त्यांची जी विचारसरणी निगेटिव्ह काही विचार करतात त्यांना सर्वांना एकत्र आणून एकत्र काम करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि माझे प्रयत्न पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे कोण काही त्याच्या अडचणी असेल, शिक्षणासाठी असेल, बऱ्याच गोष्टी असतात, मग प्रत्येकाला न्याय देण्यासाठी त्यांना मेहनत करण्यासाठी मी तिकडं प्रयत्न करणार आहे. आत्ता एक आपल्याकडे राजकीय पक्ष आहे, त्या दृष्टीने आपल्याला अजून काय समाजसेवा करता येईल ह्याचासुद्धा मी विचार करणार आहे. नक्कीच. आता आपण प्रत्यक्ष राजकारणामध्ये तर उतरलंच आहात. पुढच्या 5 वर्षामध्ये उरणला कुठे बघता?